महाराष्ट्र शासनाने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या अंतर्गत जे आपले बचत गट असतात सगळे त्या बचत गटांचे आपले जे राष्ट्रीय सण आहेत त्या सणाच्या वेळेस स्टॉल लावण्यासाठी पाचारण केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील NULMच्या अंतर्गत जे काही बचत गट आहेत त्या बचत गटांना जागा उपलब्ध करून दिली, त्यांना त्यासाठी स्टॉल उपलब्ध करून दिले आणि त्यामध्ये भावना अशी आहे की या स्टॉलमध्ये त्या बचत गटांनी जे त्यांचे काही उत्पादनं असतील, त्यांनी बनवलेल्या ज्या काही गोष्टी असतील ज्या सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचू शकतात, त्यांना विकायला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा, त्यासाठी त्यांना हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे। या ठिकाणी 3 दिवसासाठी हे स्टॉल लावण्यात आलेले आहेत। 10, 11 आणि 12 म्हणजे आजपासून सुरू झालेले आहेत आणि 12 तारखेपर्यंत हे स्टॉल असणार आहे। त्या ठिकाणी नागरिकांची बचत गटांची एवढी अपेक्षा आहे की नागरिकांनी या ठिकाणी त्यांनी जे काही बनवलेले म्हणजे घरगुती वस्तू असतील किंवा त्यांनी जे काही बनवलेले पदार्थ असतील ते येऊन त्यांनी घ्यावेत आणि त्या ठिकाणी त्यांनी जे काही प्रयत्न केलेला आहे त्यांना सहकार्य करायचं। महापालिकेच्या वतीने बचत गटांना सगळ्या प्रकारचे जे काही सहकार्य आवश्यक आहे, जागा उपलब्ध करून देणे, स्टॉल उपलब्ध करून देणे किंवा त्यांची जे काही बाकीची लाईटची वगैरे व्यवस्था आहे, बॅनर्स लावणी वगैरे व्यवस्था ती महापालिकेने करून दिलेली आहे। त्यांनी फक्त त्यांचे स्टॉलवर जे काही पदार्थ ठेवले त्या ठिकाणी नागरिकांनी ते विकत घ्यावेत आणि त्यांना सपोर्ट करावा ही अपेक्षा आहे। त्यामध्ये जो काही त्यांचा प्रॉफिट होईल तो सर्व बचत गटांचा राहतो। त्यामध्ये फक्त त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी जे काही सपोर्ट करता येईल त्यासाठी त्याचा उपयोग होतो। महापालिकेच्या वतीने याचा प्रयत्न केला जातो। धन्यवाद। मी तरन्नुम बोलते। मी तळोजा फेज 1 मध्ये राहते आणि माझे बचत गट आहे 20 ते 25 माझे बचत गट आहे। त्यामध्ये खूप महिला जुडलेल्या आहेत आणि त्यांना फायदाही खूप आहे। सध्या जो इथे स्टॉल लावलेला आहे पनवेल महानगरपालिकातर्फे लावलेला आहे आणि हा स्टॉल 10, 11 आणि 12 तारखेपर्यंत आहे। ह्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा। ह्याच्यामध्ये खूप स्वस्त सामान ठेवलेलं आहे, घरगुती सामान पण खूप ठेवलेले आहे, खायच्या वस्तूही पदार्थ ठेवलेले आहे बनवलेले आणि ह्याच्यामध्ये तुम्ही स्टार चॅनलद्वारे ह्याच्यानंतर कुठे स्टॉल लागणार ते पण बघावं आणि ह्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य आमचे महानगरपालिकेचे चितळे सर करत आहे आणि ज्यांना कुणाला बचत गटाशी जास्तीत जास्त फायदा उचलायचा असेल तर त्यांनी आम्हाला संपर्कसुद्धा करू शकतात। आमचा जो नंबर आहे 8369004575 आहे, तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आणि हा जो आहे स्टॉल 3 दिवसासाठी आहे 10, 11 आणि 12। जास्तीत जास्त महिला ह्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता। तळोजा फेज 1 मध्ये जो मिठास कॉर्नर आहे त्याच्या समोरचा मैदान तिथे महिलांचे स्टॉल लागलेले आहेत। तळोजा महिलांचे स्टॉल लागलेले आहेत जे पनवेल महानगरपालिकातर्फे लावण्यात आलेले आहेत। इथे सर्व सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि तुम्ही पण इथे येऊन जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतो। नमस्ते, मी दीपाली घाडगे रिद्धी सिद्धी बचत गटामार्फे बोलत आहे आणि इथे सर्व महिला बचत गटाचे स्टॉल लावले आहेत। तरी माझं असं म्हणणं आहे की सर्व रहिवासी जे फेज 1 आणि फेज 2 चे रहिवासी आहेत सर्व लोकांनी येथे येऊन आमच्या स्टॉलला सपोर्ट करावा आणि आम्हाला पनवेल महानगरपालिकेने योग्य प्रकारचा सपोर्ट केला आहे आणि इथल्या लोकांनी पण आम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट करावा आमच्या स्टॉलवरती येऊन। मी शालिनी प्रमोद महाले बचत गटाकडनं माझा बचत गट आहे सिद्धिविनायक आणि मी वडापावचं करत आहे। हा स्टॉल महानगरपालिकेकडनं आम्हाला 10 स्टॉल मिळालेले आहे आणि याच्यामध्ये आमची सोय त्यांनी स्टॉल लाईटीची सोय केलेली आहे। आम्ही घरून सामान आणून आमचा स्टॉल आजची किती तारीख 10, 11, 12 हे 3 दिवस ठेवण्यात आलेला आहे। 3 दिवस हा स्टॉल ठेवण्यात आलेला आहे। पुढील स्टॉल जिथे पण ठेवण्यात येतील ते आम्ही तुम्हाला कळवू आणि आम्हाला प्रतिसाद द्या। आमच्या वस्तू खरेदी करायला या तुम्ही। बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द बोलून मी संपवते। यहाँ पर बहुत ही बढ़िया पनवेल महानगर पालिका की ओर से जो ये महिला बचत गट है इनकी ओर से जो घरगुती सामान है बहुत ही अच्छा है और कम दामों में है। इसका बहुत ही फैमिली के लिए फ़ायदेमंद चीज़ें हैं, घरगुती सामान है, इससे हम कम से कम दामों में खरीद सकते हैं और बहुत ही अच्छा लगा हमको सामान।